आता पिकं जळली कशानं फेडायचं व सोसाट्या कशानं भरायच्या ऋण लोकांचं 5 रुपये टक्क्यानं काढलंय 3 रुपयानं ती कशानं द्यायचं कोपरा जमीन आहे इकून देऊन का खायचं पुण्या फिरून त्याला गिरायक तर माणसापाशी पैसा आहे का हो आ पुण्या कशी लेकर बाळ म्हणतेली इकून टाकली वापाबर होती ती बी काय करायचं सांगा मंत्र्याला तरी किव येऊ द्यावं शेतकऱ्याची आता शेतकरी मेल्यावर कसं आमदार खासदार होयाचं सांगा बर होते लग आमचं आम्ही जर मेलो तर तुम्हाला मत द्यायच कोण सांगा ही आत्मा जर फाडफाड करून जीव गेल्यावर कसा मानायचा नाही पाकच उचल टांगडीत झाली आता काय प्यायलाच पाणी नाही मग बारामती कसली आणि तेरामती कसली हीच कळलं आम्हाला अव आमदार साहेबानं येऊन इथं भाषण केलं इलेक्शनाच्या आधी आणि ती भाव का म्हणलं ह्या गावाला मत द्या तुमची बारामती करून टाकतो आता आमची तेरामती झाली व पाकच उचल टांगडीत झाली आता काय प्यायलाच पाणी नाही मग बारामती कसली आणि तेरामती कसली मग आता कर्ज माफ करा पाणी सोडा बारामती करून तरी दावा आम्ही अनेक तुमच्या पाठशी आया माणसं जगली तर तुम्ही बी मोठं होचाला अनेक मोठे होते जात चाला आमचे आशीर्वाद अहो लाडक्या बहिणीचं बी काय आलेलं दिसना कर्ज मुलूक बरं आहे म्हणजे माप त्या कर्जाचा बी झाला दुळला आम्ही औषध प्यायची बारी आली अहो त्या कर्जाचं बी भ्या आण खावं मरायलाच लागलो बेप्या वाढायला लागल्या गोळ्या बी आणाय पैसा नाही बेपेच ते पिक बघून कर्ज बघून म्हणजे माफ होयाचं आहे वाय जीव आला ताळ्यावर म्हणलं पिक जळली माफ तरी होईल ती माफ बी होईना व कुणाला झालं का नाही कुणा ठाव आता माफ बी नाही म्हणली सर सकाट माफ निम माफ कायच नाही आवडत यादीला नाव आलं तर वायस तरी जगलं ती नाव बी येणार ना यादीला कसं कोणा ठाऊ मेल्यावर ती कशाने मंत्री होतेली सांगा आ पैसे बंद झालेले ती चालू करा त्या बहिणीने खायच काय एका बहिणीला भेटत आणि दुसऱ्या बहिणीला भेटत नाही तर ती बहीण बोलते रानात गेली का तुला भेटलं का माझं आलं बाई दुसरी म्हणते तुला भेटलं का माझं नाही आलं मग तिचं पण पैसे चालू करावं आता दिवस कसलं पडल्या तर बहिणी पैसे बऱ्याच लेडींचं बंद झाल्यात पैसे काय जीवन जगणार कशावर सांगा बरं बरं वाटतंय थोडा माफ होतय म्हणून वाटतंय कसं आहे शपथविधी घेतात तेव्हा ती काय काय म्हणून घेतात कुणी मंत्री असू द्या मत काय भेदभाव कुणीही नाही कुठलाही असू द्या माणूस आणि ह्या वर्षी पागच पाग माणसं कामात गेली लिंबोड्याची शिव गेली मी तिकडं बाजू वाटतंय इकडं वर वाटतंय किसना कोणा चालवणे बनगरवाडीने ही पाकच पक्क मोडली ती बनगरवाडी ती उठली का घरात चिलटान तोडून काढलेली ती बसून चिलट डोळ्या शिरले का माणसं झोपतील गावात जाऊन आता चारा पूर्ण संपलेला आहे त्यामुळं आता इथून पुढे चारा छावलं तरी चालू करावं म्हणजे पूर्ण परिस्थिती बेकार आहे चारा विकत घ्यायचं म्हणलं तर 2000-2500 अशा मका घ्यावं लागतात आम्हाला म्हणजे लय परिस्थिती बेकार आहे आणि ते पण मिळत नाहीत छावण्या तर आम्हाला लवकर चालू करावं आणि चारा घ्यावा तर दूध दर ह्या पट्टीत परवडत नाही म्हणजे परिस्थिती बेकार आहे त्यामुळे लवकरात लवकर चारा छावण्या चालू करावं आणि आम्हाला नाही तर पाणी सोडण्यात यावं नाही आता जवळजवळ 5-10 वर्ष असंच चाललंय एकदा तेवढं आम्हाला तलाव भरून मिळालं होतं पण नंतर नाही कधी आम्हाला तलाव भरून मिळाले नाहीत पाणी नाही त्यामुळे परिस्थिती बेकार होत चालली आहे जर वर्षी असं जर नुकसान 1-2 वर्षातनं होत असेल तर परिस्थिती बेकार होत चालली म्हणजे परिस्थिती अशी झाली की 2 वर्षानं पीक जर आपलं जळून गेलं तर परत 2 वर्ष उपचार यायला शेतकऱ्याला बराच वेळ लागतोय ना म्हणजे अशी परिस्थिती होती की ते ऊस जळून गेला त्याला परत 50-60 हजार खर्च करणे सगळ्या गोष्टी करणे म्हणजे सोपं नाही एवढं त्यामुळे शेती करायचं अवघड झालेलं आहे तरुणांचं तर लय परिस्थिती बेकार आहे म्हणजे असं झालंय की नोकरी नाही काम नाही शेतीत कामाला जायचं नंतर शेतीत सुद्धा जळून गेलंय सगळं त्यामुळे कुठं काम नाही त्यामुळं रोजगाराची परिस्थिती बेकार झालेली आहे एक अक्षरशः पूर्ण जळून खाक झाली बाजरीचं पीक गेले मक्काचं पीक गेले आणि आता प्यायला सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती ह्या बनगरवाडी गावामध्ये झाली पाठीमागच्या मार्चच्या एप्रिलच्या दरम्यान पाणी ताराळी उरमुडीचं आलं होतं ती पाणी जांभळणीपासून वरचं सर्व स्ट्रक्चर भरलं आणि बरोबर बनगरवाडी वरकुटे या ठिकाणी पाणी येताना ती पाणी पाठीमागं बंद झालं आता पण तीच अवस्था झाली आता पण पाणी सुटले आणि वरच्या भागामध्ये सगळीकडे तलाव वगैरे सगळं भरलेलं आहे होळीपासून पाठीमागं
तर आता पाणी लवकरात लवकर आमदार जयकुमार गोरे भाऊंनी लवकरात लवकर या शेतकऱ्यांची विनंतीवरून या गावाला पाणी सोडलं पाहिजे. या पाठीमागच्या विधानसभेला जयकुमार गोरे भाऊंना 400 मताचं लीड या गावानं दिलेलं आहे आणि त्याच्या पाठीमाग सुद्धा 15 वर्षी गाव त्यांच्याच पाठीमाग उभं राहिलेलं आहे. इथं राजकारण म्हणून कोणच बघत नाही. एक विनंती म्हणून आमदार साहेबाला सगळ्यांची विनंती आहे, तुमच्या हातामध्ये सत्ता आहे, तुम्ही ग्रामविकास मंत्री आहे, त्यामुळे या गावाला तुम्ही ताबडतोब पाणी वरकुट असेल, कोरणवाडी असेल, महाबळेश्वर असेल, या गावांना पाणी सोडलं पाहिजे. एक सामान्य कुटुंबातला पोरगा आमदार झाला, रेशनिंग दुकानदाराचा पोरगा आमदार झाला म्हणून या लोकांना सगळ्यात कौतिक वाटलं. पण आज अक्षरशः त्यांना रडायला यायला लागले की मुद्दाम म्हणून इथं पाणी सोडलं जातं का नाही. आणि त्यांचा तर राजकीय व्याप्ती पूर्ण खाली सोलापूर जिल्हा असेल, सातारा असेल, सगळे राजकीय मोठं त्यांचं वजन झालेलं आहे. पण मूळ त्यांचा मतदारसंघ आहे मान तालुका आणि त्याच्यामध्ये बनगरवाडी, वरकुट, महाबळेश्वर ही गाव आहे ती. ह्या गावांना पाणी त्यांनी ताबडतोब सोडलं पाहिजे. इकडं टेंबूचं पाणी आटपाडी तालुक्यातून खाली सांगोल्याला चालले, इथं निंबूडला पाणी फुल चाललोय आणि महाबळेश्वरी तलाव अक्षरशः आटून चाललाय. पण त्या तलावात सुद्धा पाणी सोडलं नाही. ती सुद्धा पाणी ताबडतोब या 2-4 दिवसामध्ये आमदार साहेबांनी चालू केलं पाहिजे फोन करून. आणि निसर्गाने तरी कोपच केलाय, पूर्णपणे पाऊस नाही. आणि आता पाणी आलं तर किमान इथून पुढच्या सीझन मधली पिकं किंवा कुठं काय 10-15% राहिले, मका, ऊस, ती तरी येईल ना. आणि प्यायला पाणी येईल. शासनाला छावणी किंवा टँकर परवडणारी बाब नाही. ती पाणी जर तुम्ही ताबडतोब महाबळेश्वर तलावात सोडलं तर 5 गावच्या वॉटर सप्लाय विहिरीत आहे ते प्यायच्या पाण्याच्या. ती पाणी साहेबांना विनंती आहे सगळ्याची. राजकारण म्हणून तुम्ही बघू नका. पहिल्यांदा ही वाईट अवस्था आहे इथली आपल्या बनगरवाडी असेल या 4-5 गावची. तुम्ही विनंतीवरून या लोकांच्या पाणी ताबडतोब या 4-5 दिवसात आलं पाहिजे. महाबळेश्वर तलावात पण पाणी तुम्ही चालू करा लवकर टेंबूचं. खरंच महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेला सुद्धा भयंकर मोठ्या प्रमाणात धोधो पाऊस पडत असताना मान तालुक्यातील बनगरवाडी आणि वरकुटे मलवडी परिसर हा या ठिकाणी पूर्णपणे कोरडा पडलेला आहे. दुष्काळ सदृश्य म्हणण्यापेक्षा दुष्काळजन्यच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या ठिकाणच्या जनावरांना सुद्धा घालायला या ठिकाणी वैरण उरलेले नाही किंवा लोकांना पिण्यासाठी सुद्धा पाणी उरलेलं नाही. तर या ठिकाणी या भागामध्ये पाणी योजना 3 पाणी योजना या ठिकाणी कार्यान्वित आहेत, परंतु आजपर्यंत शेतीसाठी किंवा पिण्याच्या पाण्यासाठी यंदा एकही योजनेचं पाणी या इथल्या शेतकऱ्यांना चाखायला मिळालेलं नाही. त्यामुळे इथला शेतकरी जणू काय आता मरतोय की काय अशा अवस्थेत या ठिकाणी आहे. चिंतातूर म्हणायचा विषय संपून गेलेला आहे, कारण का या हंगामातलं खरीप पीक या ठिकाणी पूर्णपणे निघून गेलेलं आहे, जळून गेलेलं आहे. पण या शेतकऱ्यांची एक आर्त हाक अशी आहे की कमीत कमी आम्हाला शेतीला पाणी मिळालं नाही, प्यायला तरी पाणी द्या अशी म्हणायची वेळ ह्या शेतकऱ्यावर येऊन ठेपलेली आहे. तरी या टेंबू असेल, चारळे असेल, बुरमुडे असेल या भागातील या योजनेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या भागाकडे लक्ष केंद्रित करून या भागाला ताबडतोब पाणी दिलंच पाहिजे, अन्यथा या भागातला शेतकरी जिवंत नाही एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. धन्यवाद.